सो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो जसं आपण बघितलं की 2016 पासून मी बिझनेस चालू केलेला आहे, ज्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगचा कोर फील्डमध्ये आपण काम करतो. की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये लोकांचे गोल्स जे आहेत ते आयडेंटिफाय करून त्यासाठी प्लॅनिंग करून किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे यासाठी प्लॅनिंग करतो. तर तुमच्या डोक्यात जर काही शब्द असे कानावर आले की सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर सर्टिफिकेशन हे काय आहे, तर सर्टिफिकेशन हे फायनान्शियल प्लॅनिंगमधलं वर्ड्स बेस्ड सर्टिफिकेशन आहे. ह्याच्यापुढे कुठलं सर्टिफिकेशन नाही आहे. सो क्वालिफिकेशन वाईज आपण हायएस्ट क्वालिफिकेशन घेऊन हे काम करत आहे. आणि त्यानंतर 40 करोड प्लस फंड आपण मॅनेज करतोय. तसंच फायनान्शियल प्लॅनिंग असेल, टेलर्ड इन्व्हेस्टमेंट सोल्युशन असतील, जसे कुणाला घर घ्यायचं आहे, कोणाला गाडी घ्यायची आहे, तर लोन कशा प्रकारे घ्यावं, ती घराचं लोन कशा प्रकारे पूर्ण करावं, अशा काही टेलर्ड सोल्युशन्स आहेत ते आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे जर शब्द तुमच्या कधी कानावर आले तर तुम्हाला माझी आठवण यायला पाहिजे. किंवा लोकांना FD करायची, लोकांना RD करायची, त्याच्यासाठी एक चांगला ऑप्शन आपण त्यांना देतो ह्याच्या म्युच्युअल फंड मार्फत. त्यानंतर लॉंग टर्म व्हॅल्यू क्रिएट करून त्यांच्यासाठी स्टेबल इन्कम जनरेट करणं हे आपलं काम असतं. त्यानंतर आपले मेन प्रॉडक्ट काय आहेत, तर फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम आपण घेत असतो, ज्यामध्ये CDSL आणि NSDL हे जे नॅशनल डिपॉझिटरी आहेत, नॅशनल डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रलाइज डिपॉझिटरी लिमिटेड, ह्यासाठी आपण कोल्हापूर आणि सांगली डिस्ट्रिक्टसाठी नॉलेज प्रोव्हायडर म्हणून काम करतो. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग फॉर इंडिव्हिज्युअल लोकांना जे फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असतं ते आपण करतो. त्यामुळे त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, लग्न असेल, मुलांचं एज्युकेशन हे असेल, ट्रिपला जायचे, हॉलिडे प्लॅन करायचे, ह्याचे सगळ्याचे जे प्लॅन असतात की आयुष्यात आपल्याला किती पैसे लागणार आहेत ह्याची कोणाला आयडिया नसते, तर ती आयडिया आपण देतो फायनान्शियल प्लॅनिंग करून. मग त्यामध्ये म्युच्युअल फंडचे जसं एक प्रॉडक्ट झाले आपले SIP म्हणजे RD, थोडक्या शब्दात सांगायचं म्हटलं तर, आणि HWP म्हणजे मंथली इन्कम फिक्स्ड डिपॉझिट. त्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. मग HWP आणि लमसम इन्व्हेस्टमेंट यामध्ये फरक काय आहे, तर लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण FD करतो तशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट होते, आणि HWP मध्ये आपण प्रत्येक महिन्याला पैसे त्यातून काढून घेत असतो. हा त्यामधला फरक आहे. तर मग आपण आजची LCD घेणार आहे की फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम आपण कंपन्यांमध्ये करायसाठी आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आणि IT कंपन्यांचे HR जे आहेत त्यांचा कनेक्ट पाहिजे आहे. तर तिथे फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम घेतल्याने काय फायदा होतो, तर चॅलेंजेस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी IT कंपनीमध्ये काय असतात, तर प्रोडक्टिव्हिटी डिक्लाइन होत असते कधी कधी, ॲब्सेंटिझम, सेफ्टी कन्सर्न, लेबर डिस्प्यूट, युनियन डिमांड्स आणि एम्प्लॉई एंगेजमेंटमध्ये त्यांना कमी जास्त कधी होत असतं. तर ते वाढवायला हे सोल्युशन्स आहेत. आत्ता जे आपण प्रॉब्लेम बघितले की प्रोडक्टिव्हिटी, ॲब्सेंटिझम वगैरे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हे सोल्युशन्स लोक प्रोव्हाइड करतात कंपन्यांमध्ये. त्यामध्ये सगळ्यात आधी होतो फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम. ज्यावेळेस लोकांना समजेल की आपल्याला फायनान्स किती लागणार आहे आयुष्यात, त्यावेळेस त्यांचा काम करण्याचा दृष्टिकोन चेंज होत असतो. तर त्यासाठी फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम घेऊन त्यांच्या सॅलरीचा पार्ट किती सेव्ह झाला पाहिजे, त्यांनी सॅलरी कशा प्रकारे वापरली पाहिजे, ह्याच्याबद्दल आपण त्यांना अवेअरनेस करतो. अवेअरनेस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन जागरूक करण्यापेक्षा आपण त्यांना हे चल म्हणतो, म्हणजे थांबवत नाही तिथे. अवेकनिंग प्रोग्राम जो म्हणला जातो आपण, त्यांना माहिती देऊन त्यातून ॲक्शन प्लॅन देतो, आणि ॲक्शन प्लॅन दिल्यावर त्यांना पुढे कशा प्रकारे राहिलं पाहिजे, सेव्हिंग केलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे हे सांगतो. त्यानंतर मेंटल हेल्थ सपोर्ट त्यांना जो लागत असतो तो कंपन्याचे HR प्रोव्हाइड करत असतात. त्यानंतर परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह HR लोक देतात. त्यामधला सगळ्यात पहिला जे सोल्युशन आहे फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम, ज्याला आपण फायनान्शियल अवेकनिंग प्रोग्राम म्हणतो. त्यामध्ये आपण त्यांना काय माहिती देतो ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की तुम्हाला त्या कंपन्यांच्या HRशी वगैरे, ओनरशी तुम्ही जेव्हा बोलाल त्यावेळेस तुम्ही थोडीफार माहिती सांगू शकाल. तर फायनान्शियल प्लॅनिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर त्यांना आपण त्यांचे फायनान्शियल गोल्स जे आहेत ते आयडेंटिफाय करतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ठराविक गोल आहेत, पण एक बिझनेस ओनर असेल आणि त्याचा एम्प्लॉई असेल, दोघांच्या गोल्समध्ये फरक असतो. एक बिझनेसचा ओनर त्याच्या ट्रिप प्लॅन करेल, त्याच ठिकाणी त्याचा जो एम्प्लॉई आहे हा त्याच्या बेसिक गोष्टी प्लॅन आधी करेल. हा त्या दोन्हीतला फरक आहे. तर त्याची जाणीव त्यांना करून देऊन मग त्यांना इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे ह्याची आपण प्लॅनिंग करून देतो. त्यानंतर इमर्जन्सी प्लॅनिंग, उद्या कदाचित
काही अडचण आली घरात, मेडिकल इमर्जन्सी असेल, फायनान्शियल इमर्जन्सी असेल, तर त्यावेळेस त्यांचा किती पैसे तयार पाहिजे त्याला म्हणतो आपण इमर्जन्सी प्लॅनिंग. मग त्यांच्या जर ओनर असेल तर त्याप्रमाणे प्लॅनिंग, एम्प्लॉई असेल तर त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंग केलं जातं. आणि इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसमध्ये मेन काय होतं, आपण इन्व्हेस्टमेंट का करतो, कुठे केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे, जेणेकरून त्यांची इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली होईल याची माहिती त्यांना दिली जाते. म्हणजे म्युच्युअल फंडबद्दल फक्त माहिती न देता म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जाणं का गरजेचं आहे, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं का गरजेचं आहे, LICमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं का गरजेचं आहे, ह्याची पूर्णपणे त्यांना कल्पना दिली जाते की त्यांनी मार्केटमध्ये बघताना कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंटकडे त्यांचा पर्स्पेक्टिव्ह राहिला पाहिजे, त्यांचा माइंडसेट काय असला पाहिजे, जो सेट झाल्यावर मार्केटच्या चढ उतारामध्ये त्यांना कधी भीती नाही वाटत, ते बिंदासपणे इन्व्हेस्ट करू शकतात. तर तुम्हाला रिस्पॉन्ड कशा प्रकारे करू शकता तुम्ही, तर आमचे मित्र आकाश कळंत्रे हे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. ते एम्प्लॉईचे फायनान्शियल गोल्स कसे अचीव करावे यासाठी त्यांचा फायनान्शियल अवेअरनेस प्रोग्राम घेतात. त्यामुळे एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी वाढते, त्यांचा स्ट्रेस कमी होतो आणि ते जास्त फोकसने काम करू शकतात. तुम्ही विचार करा, एखाद्या व्यक्तीला माहिती आहे त्याच्या पुढे आयुष्यात कुठल्या कुठल्या गोल्स येणार आहेत, ते जेव्हा त्याला समजेल तेव्हा तो किती फोकसने काम करू शकेल. आपण सुद्धा जेव्हा गाडीवर चालताना हेल्मेट घालतो त्यावेळेस आपल्याला स्ट्रेस कमी होतो, आपला सीट बेल्ट लावतो, आपला स्ट्रेस कमी होतो, स्पीड वाढतो आपल्या गाडीचा. त्याचप्रमाणे फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पण आपले गोल्स जेव्हा लक्षात येतात, आता एक 5 लाख रुपये महिना इन्कम असणारा व्यक्ती जर म्हणत असेल मला हेलिकॉप्टर घ्यायचं आहे, तर ते त्याला पॉसिबल आहे की नाही हे आपण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये त्यांना जाणीव करून देतो. तर त्यांचा 13 वर्षाचा अनुभव आहे, त्यामध्ये त्यात सध्या फ्रीमध्ये प्रोग्राम घेत आहे आपण मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आणि IT कंपन्यांसाठी. तर ते एम्प्लॉईसाठी आपण आयोजित करून कंपनीला आपल्याला फायदा होऊ शकतो असं आपण रिस्पॉन्ड करू शकतो त्यांना. त्यानंतर गिव्ज आहेत माझे डॉक्टर्स, मेडिकल ओनर्स, इन्स्टिट्यूट ओनर्स आणि IT एम्प्लॉईज आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. आणि हे स्पेसिफिक असं आहे की मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज HR किंवा IT कंपनीज HR जर तुमच्या ओळखीचे असतील तर तुम्ही कनेक्ट करा. थँक्यू. काही क्वेश्चन्स असतील तर टाईम आहे आपल्याकडे. सर मिनिमम किती लोक पाहिजेत कंपनीमध्ये, ते मिनिमम 5 ते 10 5 ते 10 लोक करू शकतो आपण त्यांच्यासाठी. येस सर.